नमस्कार. पावसाळा सुरू होऊन 5 महिने झाले, परंतु पाऊस थांबण्याचं कुठंही नाव घेत नाही. अशातच पुन्हा एकदा पावसाने जोर धरलेला आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार येत्या 3 दिवसात राज्यामध्ये आणखीन हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचाच परिणाम म्हणून सुरू असलेल्या पावसामुळे वीर धरणातून व उजनी धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. किती प्रमाणात पाणी सोडले आहे व सध्या कितीचा विसर्ग सुरू आहे हे पाहण्या अगोदर आपण ATN मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवत राहा पुढील ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेट. आज 27 ऑक्टोबर सकाळच्या अपडेटनुसार उजनीत येणारी आवक ही 4104 क्युसेक्स होती. मात्र सकाळी विसर्ग भीमा नदी पात्रामध्ये उजनीतून 5000 क्युसेकचा होता व वीज निर्मितीचा 1600 क्युसेकचा होता. तसेच मेन कॅनलमधून 100 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे, तो कायम असून मात्र दुपारी 3 वाजता उजनीतून भीमा नदी पात्रामध्ये 10,000 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे. पूर नियंत्रणाच्या दृष्टीने दुपारी 3 वाजता हा विसर्ग सोडला तर पुन्हा तो वाढवून दुपारी 4:30 वाजता 15,000 क्युसेकचा विसर्ग करण्यात आलेला आहे. पावसाचे प्रमाण व वरील पाण्याची आवक लक्षात घेता या सदर विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचीही माहिती मिळत आहे. तर वीर धरणातून जो काही बंद करण्यात आलेला विसर्ग होता तो हळूहळू आज सकाळपासून सोडत 27 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता 1450 क्युसेकचा करण्यात आलेला आहे. अशाच प्रकारच्या पुढील ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेटसाठी ATN मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व मिळवत राहा ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेट.